झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शेठजी, हे पैंजण कोणी घेतलं होतं काही कळेल का? अरे हे पैंजण शत्रुघ्न निंबाळकर यांनी खरेदी केलं होतं। अच्छा, पण पैंजण तर 22 तारखेला खरेदी केले होते, मग तुम्ही 23 तारखेचं बिल का दिलं? नाही नाही, हे 23लाच त्यांनी खरेदी केलं होतं, त्याचंच बिल आहे। नाही नाही, पैंजण 22 तारखेलाच खरेदी केले होते, तुम्ही एकदा नीट बघा ना। हे मॅडम, बघायची काहीच गरज नाहीये। आणि हे 23ला जरी घेतलं असलं ना तरी सुद्धा शत्रुघ्न भैया 22ला पण आले होते आणि त्यांनी तेव्हा पण सेम असंच एक पैंजण खरेदी केलं होतं। आणि तुमच्याकडे जे हे बिल आहे ना, हे दुसऱ्यांदा पैंजण खरेदी केल्याचं आहे। काय एकसारखी 2 पैंजण खरेदी केली? हो। तुम्हाला पूर्ण खात्री आहे का? अहो, 2 एकसारखी पैंजण नेली म्हणून तर माझ्या लक्षात आहे ना, आणि आमच्याकडे रेकॉर्ड पण असतो। हे बघा, बरं, थँक्यू। अहो, कोणाच्या वाढदिवसाला वगैरे जाताय का? मग गिफ्ट पण घेतलं असेल ना? नाही, एवढं आवरून जाताय म्हणून म्हटलं। बायको, घरात तू असताना आवरायला कारण लागतंय होय? बरं ऐका ना, तुम्ही ते मला पैंजण आणलं होतं ना, आपण त्या दुकानात जाऊयात का? नाही म्हणजे बरेच दिवस झाले मी विचार करत होते की धनुसाठी पण आपण सेम पैंजण घेऊयात, तर मग तुम्ही नेहमी तिथे जाता तर मग आपण तिथेच जाऊयात। नेहमी नाही, एकदाच गेलो होतो, त्याच्याकडे ना एकदम डम्मी डिझाईन आहे, तिथं नको जायला। आपण एक काम करू, दुसऱ्या एखाद्या मोठ्या दुकानात जाऊ। हा, डोंट वरी। बरं, तुम्ही काय बोलला नाहीत? कशाबद्दल? कामानिमित्त जाताय ना बाहेर? कामं रोज असतात ग, ते मित्राकडे जायचं होतं त्याच्या साईटवर। बरं ऐक ना, लय गडबडीत आहे मी आत्ता, आल्यावर बोलू आपण। हा, येऊ? चलो बाय। मी असाच आंधळा विश्वास ठेवला तर माझी शंका कधीच दूर होणार नाही। आज हिम्मत करून मला या गोष्टीच्या मुळाशी जावंच लागेल। नाही पण कशावर होती बाय? आम्ही म्हणलो तीच आहे, कुठं सापडली तुम्हाला ती? अहो, सापडली नाही, आमच्या बंधूला काल रस्त्यावर दिसली ती, त्यांनी तिची विचारपूस केली आणि त्यात तुमचं नाव घेतलं। अहो, चपापली ना ती। सरनवत साहेब हीच ती बाई। तर पुढच्या 24 तासाच्या आत ते तुमच्या समोर असेल। हा हा, बर, ठेवू का? आशा आशा, एकदा का तू आमच्या ताब्यात आली का इकडं तुझा गळा दाबायचा का तिकडे तुझ्या पोरीची गळची पीस सुरू। दादा, कुठे आहेत त्या? कुठे बघितलं होतं तुम्ही त्यांना? अहो, महिला आश्रमात आज बायकांनी गोरगरिबांना अन्नदान आणि त्यानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता। त्यांची गडबड चालू असताना त्यांना आश्रमाबाहेर बघितलं होतं। मी ज्यांना शोधतीये नक्की त्याच होत्या ना त्या? अहो, 100% मी त्यांना बघितलंय, पण आता त्याला लय वेळ झालाय, पण एकदा जाऊन तुम्ही बघून या त्या तिथं आहेत का त्या। बरं, मला ते महिला आश्रम कुठे सांगू शकता? त्या चौकातच आहे ना बाहेर। हां चालेल, थँक्यू। खबर पक्की आहे का? एकदम पक्की। महिला आश्रमाबाहेर दिसली ना मला, ते काय ते अन्नदान का काहीतरी आहे तिथं आज, ते अन्नासाठी गेली असेल। डॅडी नमस्कार, गुड न्यूज साठी तयार राहा, थोड्याच वेळात कळवतो। चला रे, मला बी कळू दे त्या बाईची नक्की भानगड तरी काय आहे। चला। हे घ्या, खास तुमच्यासाठी आणलाय। हापूस आहे, मधाव आणि गोड,
फक्त खाणाऱ्याच्या मनात तेवढा गोडवा पाहिजे. असतं का? लईच टोमने मारायला येतात तुला. हं? पण मी काय म्हणतोय, या उन्हाळ्यात आम्हाला फक्त हापूस आंबा नको, आमच्या आवडीची आईस्क्रीम पण पाहिजे. आणते. हापूस तू दिलाय मला आणून, आईस्क्रीम आम्ही आमच्या हाताने घेतो की. ताई 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 ऐका ना, मी ना एक मॅडम, तुम्ही कोणाला शोधताय का? हो, मी एका बाईंना शोधतीये. म्हणजे त्यांनी अशी राखाडी रंगाची साडी नेसली आहे, त्यांच्या डोक्याला पट्टी लावलेली, फार जखमी अवस्थेत आहेत त्या. तुम्ही बघितलंय का कुठे त्यांना? हो, आल्या होत्या त्या, पण त्या आत्ताच बाहेर पडलेत. सगळ्या बायकांना मंदिराकडे भजनासाठी गेलेत. कदाचित त्या तिकडे गेल्या असाव्यात. बर, मी निघते. ऐका ना, तुम्ही ना मागच्या दाराने जावा, इकडून जवळ पडेल तुम्हाला. इथून? हो. ओके, चालेल. थँक्यू. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज